दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। धुळे शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जाणारा भगवा चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही गुढी उभारून 3.5 मुहूर्तांपैकी एक असणारा गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात आला। शहरातील भगवा चौक येथे भव्य दिव्य गुढी यावेळी उभारण्यात आली। गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक हिंदू बांधवाच्या घरी गुढी उभारली जाते। याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले, तो हाच विजय उत्सवाचा दिवस आहे। घरातून वालीचा आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे। याच दिवशी प्रभू रामाचा 14 दिवसांचा वनवासही संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस मानला जातो। ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, तो हाच पवित्र दिवस आहे। सर्वांना गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्ही केलेले संकल्प, तुम्ही केलेले विचार, तुम्ही ठरवलेले स्वप्न हे आपल्या सर्वांचे पूर्ण हो हे सिद्धिविनायक चरणी प्रार्थना करतो। गुढीपाडवा हा हिंदू परंपरेचा महत्वाचा असलेला सण आहे आणि या सणानिमित्त आपण ठिकठिकाणी घरात चौकात आपण गुढी उभारत असतो आणि गुढीपाडवा हा सण जोरदार साजरा करत असतो। त्याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालयाजवळ भगवा चौक येथे भव्य दिव्य अशी गुढी उभारून आज गुढीचे पूजन करून गुढीपाडवा हा उत्साह साजरा करण्यात आलेला आहे। पुनश्च तुम्हा सर्वांना धुळेकर बंधू भगिनींना गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो। धुळे शहरातील भगवा चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यालयाच्या वतीने गुढीपाडव्याचा सण भव्य दिव्य गुढी उभारून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय भगवा चौकाच्या वतीने दरवर्षी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो। सालाबादप्रमाणे यंदाही विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गुढी उभारून शहराच्या विकासाची, समृद्धीची आणि मांगल्याची प्रार्थना यावेळी करण्यात आली। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।